नारी शक्ती ही सर्व देशांनी पाहिली आहे, राज्यांनी पाहिलेली आहे की नारी शक्ती काय चीज आहे। पूर्ण दक्षिणेचा वचपा काढलाय भरून एकदम। विखे पाटील म्हणजे कोणी आता नाद करणार नाही, त्यांना कळले आता नाद करण्याचा काय पराक्रम होता। आता हा जो विजय हा शिर्डीत आहे आणि त्याचा धुमाकूळ पूर्ण संगमनेर पर्यंत गेला आणि साहेबांचं जे काम आहेत ना ते काम त्यांनी पूर्ण नगर जिल्ह्यात केले आणि त्यांचा आवाज पूर्ण संगमनेर मध्ये आणि त्यांचा हो साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती, साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती, जनसेवेस्तव झटती है अखंड दिवसा राती, जनसेवेस्तव झटती है अखंड दिवसा राती। असे न झाले असे न होतील यांच्या सारखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे। वीजनी पाणी देऊन समृद्ध केले, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले। हो रस्ते वीजनी पाणी देऊन समृद्ध केले, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले। ध्येयाच्या या झंझावाता कुणी न रोखू शके, ध्येयाच्या या झंझावाता कुणी न रोखू शके, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे। हे प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशा नवी देणार, नारी शक्ती सक्षम होऊन अभय तिला मिळणार। साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज जो भाजप सेना युतीचा जो विजय झालेला आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही, कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी जी योजना लाडक्या बहिणींसाठी आणली, त्या लाडक्या बहिणींनी भावाने जशी दीपावलीची भेट दिली तर माझ्या सर्वच लाडक्या बहिणींनी भावाला मोठ्या आशीर्वादाने जास्तीत जास्त संख्येने निवडून आणलंय। नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचा हा विजय झालेला आहे। हा विजय जो झालेला आहे तो माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी साहेबांना भरभरून आशीर्वाद आणि आशीर्वाद म्हणजे एक मत, प्रत्येकीचं मत साहेबांना गेलेलं आहे। त्यामुळे आनंद सांगायला एकच वाटतं की पुन्हा भाजपचं आणि शिवसेनेचं राष्ट्रवादीचं सरकार आलेलं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी अशाच या सरकार बरोबर राहणार यात मात्र शंका नाही। नारी शक्ती अशी आहे की जी माता जी घर सांभाळते तसं तिने हे राज्य सांभाळलेलं आहे, कारण त्या राज्य सांभाळलं कसं, जे माझे भाऊ उभे आहेत त्या लाडक्या बहिणींनी त्यांना मताने निवडून दिलेला आहे। या लाडक्या बहिणींनी भावाला मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि विखे पाटलांबद्दल सांगेल का साहेबांची 8वी टर्म राधाकृष्ण विखे पाटील साहेब असे आहे का नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे। सगळ्यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष देऊन साहेबांना दणदणीत विजय झालेला आहे आणि ही नारी शक्ती कुठेच कधी कमी पडणार नाही, या लाडक्या बहिणी कधीच कमी पडणार नाही। या शेवटपर्यंत साहेबांबरोबर आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारबरोबर राहील यात मात्र शंका नाही। नारी शक्ती ही सर्व देशांनी पाहिली आहे, राज्यांनी पाहिलेली आहे की नारी शक्ती काय चीज आहे। ही नारी शक्ती म्हणजे दुर्गा आहे, असे रूप अनेक रूप तिच्यामध्ये दडलेले आहे। या रूपांनी ती सगळं भावांना हा आशीर्वाद तिने दिलेला आहे। एकदमच आनंद वाटला आम्हाला साहेब निवडून आले म्हणून, आणि आम्हाला पहिल्यापासून साहेबांनाच निवडून आणायचं होतं म्हणून आम्ही त्यांनाच मतदान केले आणि साहेबांची 8वी वेळ निवडून येण्याची
आणि साहेबांचं नगर जिल्ह्यात हे खूप सारं काम झालेलं आहे आणि म्हणून तर साहेब येणारच होते. आणि साहेबांचा हा विजय फक्त त्यांचाच नाहीये, हा पूर्ण शिर्डी मतदारसंघाचा विजय आहे. आणि हा जो विजय हा शिर्डीत आहे आणि त्याचा धुमाकूळ पूर्ण संगमनेर पर्यंत गेला. आणि साहेबांचं जे काम आहेत ना ते काम त्यांनी पूर्ण नगर जिल्ह्यात केले आणि त्यांचा आवाज पूर्ण संगमनेर मध्ये. आणि त्यांच्या थ्रू जे अनिता काकूंनी आम्हाला प्रत्येक वेळी काम केलं, अनिताताई जगताप यांनी, ते आम्हाला भरपूर प्रत्येक कार्यात सहकार्य करतात. एका फोनवर आमचं काम करतात, असं नाही की आम्हाला 3दा अडचवायला लागतं. एका फोनवर त्यांचं काम होणार म्हणजे होणार, ही गॅरंटी आमच्याकडे. म्हणून आम्ही साहेबांना निवडून आणलेलं आहे. सुजयदादा म्हणजे त्यांनी विखे पॅटर्न म्हणजे कोणी आता नाद करणार नाही, त्यांना कळले आता नाद करण्याचा काय पराक्रम होतो. आता त्यांना निकालावरनं कळलंच असणार आहे कोणाचा विजय झाला आणि कोणाचा नाही. मग म्हणूनच साहेबांची कोणी साथ सोडणार नाही. साहेब काम आमच्या पाठीशी राहता. पूर्ण दक्षिणेचा वचपा काढलाय भरून एकदम. महाराष्ट्राच्या विधानसभेचे प्रोग्राम लागल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो प्रोग्राम लागला त्या प्रोग्राममध्ये महाराष्ट्राने भरभरून लीड सरकारला दिलेलं आहे. या सरकारच्या माध्यमातून मी एक सांगू शकतो, आज बघा नगर जिल्ह्याचं वातावरण म्हणजे विखे पॅटर्न. नगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे विखे पॅटर्न वापरले गेला. विखे पॅटर्न जिथं राहील तिथंच सीट निवडून येतील. तुम्ही बघितलं का सर्वसामान्य जागे मोठमोठ्या जागेवर विखे पाटीलांनी विजय घेतलेला आहे. आज बघा संगमनेरची जागा विखे पाटील जे सांगतील तेच ते निर्णय घेतला. नेवासा बघा, नगरमध्ये बघा, इकडे कोपरगाव बघा, पूर्ण पारनेर बघा. विखे पाटलांच्या विखे पाटलांना जो कोणी बोट लावीन त्याला विखे पाटील त्यांची जागा दाखवून देत असतात. म्हणून मी सर्वांना सांगेल विखे पाटील जे करतील तेच. आणि आज महाराष्ट्र सरकारला सर्व लाडक्या बहिणींनी साथ दिली, त्या साथीचं फळ आज महाराष्ट्र सरकारला दिसलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना कधी दगा देणार नाही, कधी सोडणार नाही. लाडक्या बहिणींची स्कीम चालू आहे ती चालूच राहणार. आणि हे जे होते त्रिकोण का काय तर म्हणावं लागेल आता, त्यांची तर आजपासून सकाळपासून टीव्हीवर गायबच झाले, पुन्हा दिसलेच नाही. एक जण आला थोडाफार फुकला, जो गायब झाला घरात जाऊन झोपला, परत दिसायलाच तयार नाही. हे सरकार महाराष्ट्राचा विकास करून दाखवणार. मी एक अजून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना एक विनंती करतो शिर्डीकरांच्या वतीने, साहेब शिर्डीत आता राहिलेला विकास तो तुमच्या हाताने होणार आणि शिर्डीचा विकास भरभराटी करा ही माझी इच्छा राहील. जय महाराष्ट्र. हे जे कोणी बोलत होतं ना दहशतीचं झाकण, अहो दहशतीचं झाकण राहिलं कुठं? तुमचं झाकण होतं तेच उडवलं तुम्ही, ते दिसायला तयार नाही कुठं कान्याकोपऱ्यामध्ये. विखे पाटील हे दहशत नाही, विखे पाटील हे प्रेमात घेत राहतात. बघा तुम्ही शिर्डी मतदारसंघाचं वातावरण कधी डवळ झालेलं दिसलं का तुम्हाला? कधी जातीवादी दिसला का शिर्डीत? त्यांचं एवढं प्रेमाने. आणि त्या जातीवादी कोण म्हणतं, कोण झाकण म्हणतं? झाकण ज्याचं होतं त्यांचं झाकण सुजयदादाने उडून दिलं. आज बघा तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभरून जागा निघलेल्या आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा अंदाज नव्हता, आम्हाला वाटलं 200 जात राहतील. साहेबांनी 200च्या पार करून दाखवलं. हे श्रेय सगळे मी तर म्हणतो एकनाथ शिंदे साहेबाला जातील. एकनाथ शिंदे साहेबांनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यावर खरं ताकद दाखवली. नगर जिल्हा आजच त्यांच्या ताब्यात आहे, तेवढं त्यांनी करून दाखवलेलं आहे. महायुती सरकारने बोलीच केली आहे. लाडक्या बहिणी त्यांच्या बरोबर राहिलेले आहे. लाडक्या बहिणी बरोबर त्यांनी घरातले मतं सुद्धा वळवलेले आहे. आणि जे लाडक्या बहिणींसाठी ती स्कीम राबवलेली आहे आणि ते त्यांनी घोषणा केली ते नक्कीच पार करतील. कारण हे नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करत आहे. ते नक्की स्कीम म्हणल्याप्रमाणे ते लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीसारखी स्कीम देणार आणि त्यांना शुभेच्छा राहतील इथून पुढे. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम.
दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर। यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट। त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी। तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा। त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट। तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर। आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4, संपर्क क्रमांक 7058787878 तसेच 8888857007।